नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा ब्लॉग्स. मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. आता आले 11. सर्व कामं करत होतो. कामं करून झाले, फक्त आंघोळ बाकी आहे. वी आर बॅक टू अवर डेली रुटीन. डेली रुटीन म्हणजे डेली ब्लॉग, सॉरी. ठीक आहे, वी आर बॅक टू अवर डेली ब्लॉग्स. आता ते कामं झाले बिकॉज घरी मम्मी कोणी नाही, म्हणजे मम्मी पप्पाचा ॲडमिट आहे. मम्मी नाही, भाऊ नाही. काम आपल्यालाच करावं लागते. तर थोडे आता काम ऑलमोस्ट झाले. आता थोडे भाजी कापू. हा, जेवण तर आहे, भाजी फक्त कापून ठेवू असं. म्हणजे कसं नंतर बनवता येईल. अंघोळ करतो, नंतर भेटतो. पहिले तर मी सॉरी म्हणतो बिकॉज ब्लॉग नाही येत होते, माहितीच आहे रिझन तुम्हाला, पण तरी परत सॉरी म्हणतो. आता डेली आता अभी बोलते ना, ट्रेन चलने लगी अभी, डायरेक्ट कभी रुकेगी ही नहीं ट्रेन. ठीक है, ऐसा समझो. मला असं झालेलं की एकदाचं तुम्हाला सांगू, पण झालं आता. सांगितलं पण तुम्हाला माहिती आहे काय झालेलं. आणि बरं आलं एकदा तब्येत नीट झाली पप्पांची. बघू कधी डिस्चार्ज कधी मिळतो, तसं आहे त्याच्यावर. डिस्चार्ज एकदाचा भेटला बरं होईल. एकदाचा डिस्चार्ज भेटला ना तर मग बरं होईल. मग आपण पण थोडं मोकळं होऊ. म्हणजे आपल्याला कसं 1-2 जागी जायचं पण आहे. हा, आता आज कधी म्हणजे 1-2 जागीच जा. तर अजून तरी थोडं घरात कसं घरी कोणी नाही तर घरी थांबावं लागतं. हां, पण नक्की जाऊ आपण. हां, चला. थोडं भाजी कापून जी भाजी आहे कापायची, कारले आणि शिमला मिरची. आता तुम्ही हेच म्हणत असाल तुला कारले आवडतात. एक असं मला आवडतात बिकॉज कसं आहे, म्हणजे आता असं नाही, माझी मम्मी बनवते, जेव्हा बनवते ना तेव्हा काय माहीत नाही, पण ना आम्हाला हे कडू नाही लागत. एवढे कडूच नाही लागत. हां, चांगले लागतात एकदम. बरोबर, तुम्ही हेच म्हणत साखर टाकत असेल असं तसं. अजिबात नाही, काही नाही टाकत, अशीच म्हणून चांगली लागते. तिखट मिरचीच आपलं नॉर्मल जशी. हां, नाहीतर मसाला टाकून पण अद्रक लसूण याचा खोबरा अद्रक लसूणचा मसाला असतो तो पण टाकतो. तो तशी पण म्हणजे असते भाजी, तशी बनवतात. पण अशीच आवडते. कारले आवडते मला. आता शिमला मिरची कापू थोडं. ठीक आहे, आणि जेवणाला आहे पत्ता गोबी आणि वांग्याचं वरण. चपात्या पण आहे 2 आणि भात पण आहे. माझा असं विचारतोय की बघू, म्हणजे मी काय करते, असं इच्छा होते की असं मस्त भात राईसला थोडं फ्राय करूया. बघू. ठीक आहे, एक आहे पण एक घाणेरडी सवय यार. एकदा ना ब्रेक लागला ना, मग नंतर ना एकदम असा, म्हणजे कसा नॉर्मल ब्रेक, म्हणजे व्हिडिओला नॉर्मल असं काय असेल, काम असेल, मन नाही जमलं, तसा ब्रेक लागला काय नाही वाटत. पण नंतर आहे ना, नंतर काही घरात झालं असेल प्रॉब्लेम, पण परत नंतर ना आपल्याला वाटते की नको आपण म्हणजे ब्लॉग केला पाहिजे का नाही असं वाटतं. हां, मला पण तसं वाटत होतं, पण कसं आहे आता झालं आहे नॉर्मल, एकदा बरं वाटतंय, मग म्हणून बोललो करू. चला, ठीक आहे. मित्रांनो, आता भाजी कापून घेऊ. म्हणजे तर तुम्ही हेच म्हणत असाल की खिडकीला बनवली, त्याचं काय या साईडला म्हणजे आता माझी ही खिडकीच्या त्या साईडला हा हे कंपाऊंड,
कंपाऊंड जर असेल ना दुसरी बिल्डिंग त्या बिल्डिंगच्या कंपाऊंड नुसते झाडं वाढले नुसते जंगली झाडे म्हणून तिथे मच्छर असतात आणि मच्छर असं लोक घरी मच्छर येतात घरी मच्छर डोक्याला ताप होतो मच्छर पण नंतर धूळ पण खूप येते म्हणून ती खिडकी बंद ठेवली आहे म्हणून बंद ठेवली आता जाऊया आता कारले कापू शिरण्याची कापू मित्रांनो जेवण झालंय कामं पण झाले आराम करून आता वाजले 5:30 आणि हा तुम्हाला आज ते म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चनच पडत असं म्हणजे मला आत्ता म्हणजे आधीपासून मला ओळखतात त्यांना माहिती पण कसं आहे ते सांगतो तुम्हाला हे काय झालं आहे मला माहिती आहे म्हणजे असं माहिती आहे की काय झालेलं आहे बघूनच समजत असेल गरम पाणी पडलं आहे हे ते इथे पण झालं खरं तर सांगतो स्टोरी आहे खूप 2012मध्ये मी दुसरीला होतो हा एक तसंच समजा 12वी मला तेवढं ते लक्षात नाही आणि मला ते ठेवायचं जाऊन नाही लक्षात म्हणून मी जास्त लक्षात नाही 2012मध्ये 2012मध्ये मी सेकंड स्टँडर्डला होतो तेव्हा फर्स्ट सेम होणार होती म्हणजे स्कूलमध्ये फर्स्ट सेम होती म्हणून ना काय होतं मी आपलं कसं आधी असायचं क्लास आणि नंतर स्कूल म्हणून मी आधी इथे मागच्या बिल्डिंगमध्ये ना क्लासला जायचो 9 ते 11 क्लास आणि मग 12:30 ते 6 स्कूल असं होतं टाईम म्हणून ना काय झालेलं सेम होती मग खूप घाई असायची टायमावर क्लासला पोचायचं असं कसं होतं मी काय करायचो मग असं म्हणजे होतं जाण्याच्या आधी म्हणजे आंघोळ झाली तर मी पूजा करायचो तर इथे देवघरात पूजा करत होतो आणि मला मम्मी बोलली की थांब मी आंघोळ करते आणि मग तुला सोडते क्लासला सोडते ठीक आहे मग काय केलं पूजा झाली माझी आणि मी ना बेडरूममध्ये गेलो आणि नेमका सिंक आलेला मम्मीने गरम पाणी गॅसवर मांडलेला गॅसवर मांडलेला आणि ना म्हणजे जो हा किचनचा दरवाजा आहे ना त्या किचनच्या दरवाजाला पडदा होता पडदा का म्हणजे कसं ते आधी माझ्या पप्पांना कसं वास्तू शांती याचं खूप हे आणि ते केलं पाहिजे घरात चांगलं असतं ते केलं त्या वास्तू शांतीच्या हिशोबाने सगळं केलं तर चांगलं असतं असं आहे फॅक्ट आहे म्हणून ना इथे हिरवा कलरचा पडदा होता आणि तो कसा पडदा म्हणजे तो असा नाही की एकदम बारीक म्हणजे असतो ना जो बारीक कपडा जाडी टाईप कपडा तसा नाही की इकडचा आणि तिकडचं लगेच दिसेल असं सिंकात तो जाड होता थोडा कपडा लगेच दिसायचा नाही म्हणून ना इथे होता पडदा आणि मी काय मी तिथे गेलेलो आणि मम्मी बोललेली मला मी आंघोळ करून सोडतो तर गॅसवरून मम्मीने तो असा पातेला उचलला आणि येत होती तिथून किचनमधून आणि मी इथून धावून आलो हे थांब ना मी इथून धावून येत होतो आणि तेवढंच ना मम्मी इथून आली सीन काय पडदा छोटा होता ठीक आहे पण कसा पडदा असं लगेच दिसत नाही खालचे म्हणजे कसं होतं असं दिसलं पाहिजे म्हणून पडदा छोटा होता
पडद्याची खालची जी छोटा पडदा समजलं ना, हां तसं होतं. मग मी धावून आलो. आपलं ते लक्ष नाही जात ना लगेच असं खाली काय कोण येतंय, हां लक्ष नाही गेलं आणि जोरात टपरवलं होतं. पूर्ण पाणी माझ्या अंगावर गेलं आणि तेव्हा मी तो फुल कॉलरचा एवढा कॉलरचा शर्ट असतो ना तो घातलेला. तर नेमका काय आलं ते जेव्हा आपल्याला सुचत नाही, असं अशी सिच्युएशन झाली तेव्हा सुचत नाही. जेव्हा माझ्या घरी ताई आणि मम्मी होती तेव्हा पडला तर ना मम्मीने ना डायरेक्ट हा शर्ट काढलेला. तो शर्ट काढला ना तेव्हा इथे पडला तर इकडची स्किन पूर्ण निघून गेलेली. फुल होता तो पूर्ण निघाली स्किन आणि ना एवढा जोरात ओरडलेलो मी, हा पूर्ण एरियामध्ये आवाज गेलेला की काय झालं हां सॉरी. हां मग काय आलेलं ते झालं तसं. तो काढला कपडा पूर्ण स्किन निघालेली इकडे पूर्ण एरियामध्ये आवाज गुंजलेला. एवढं जोरात ओरडलेलो मी, पागल झालेलो डायरेक्ट. म्हणून मी काय केलं मग मला आहे ना हा दिवाने ना जो नॉर्मल बस ती त्याच्यावर झोपवलं. इथे होता तो, त्याच्यावर मला लेटवलं असं. आणि ना पप्पा नाईट ड्युटीला गेलेले आणि येणारच होते. मग पप्पांना ताईने कॉल केले की असं असं झालं आहे. मग तेवढ्यात ना आपल्याला ते असतं थोडं माहिती म्हणतातच ना, जेव्हा आपल्याला काही कुठे असं भाजलं नाही काय झालं ते हां तर तेव्हा कोलगेट लावा, नाहीतर बर्फ हे बटाटे वगैरे असं. तर ते केलं, कोलगेट पण लावलेलं आणि बटाटे पण ठेवलेले माझे. एवढं झालेलं. मग नंतर पप्पा आले आणि मग मला उचललं आणि मला इथे एक स्टेशनजवळ हॉस्पिटल आहे, जुनं हॉस्पिटल. दाखवेल मी तुम्हाला कधी असं आपण गेलो, कारण की आपण जेव्हा पण जातो त्या हां स्टेशनला जातो त्या रोडनीच जातो तो तिकडेच आहे. दाखवेल तुम्हाला हॉस्पिटल. त्याच्याकडे नेलं तर तो बोलला माझ्याकडे AC नाही आहे, मी ड्रेसिंग करून देतो. तर त्यांनी मला ड्रेसिंग करून दिली. मग तसंच मला ट्रेनमध्ये घेऊन गेले. ट्रेनमधनं मला कल्याणला नेलं. मग कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटल आहे, इथून स्टेशनवरून ती पप्पांच्या ऑफिसची जीप होती त्याच्यामधून मला कल्याण रेल्वे स्टेशनला यायला कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलला घेऊन नेलं. मग तिथे होतो खूप म्हणजे खूप जास्त झालेला, काहीतरी 80 to 90% भाजलेलो. आणि मग जेव्हा पण ड्रेसिंग व्हायची ना तेव्हा मी स्वतः ड्रेसिंग करायचो. कसं म्हणजे जे सिस्टर होते, मावशी होती ती मावशी, त्यांना बघूनच नाही व्हायचं, एवढं जास्त झालेलं. आणि सीन काय आलेला मेन इथे ओके होतं, ठीक आहे पण इथे जास्त पडलेलं, एवढा पोर्शनला जास्त पडलं ते. आणि इकडची ही जखम, इकडचे जे बोटावर फोड्या आलेले फोडे वगैरे ते झाले कमी, ते हे पण ओके होत होतं हळूहळू, पण हे राहिलेलं होत होतं. मग 2 महिने मी 2 ते 3 महिने मी हॉस्पिटलमध्येच होतो. खूप झालेलं. मग 90% भाजलेलो. मग झालं सगळं तर परत मला डिस्चार्ज भेटला. आणि मग मी म्हणजे असं होतं शाळेला जायचं काही संबंध नाही भाई, आपल्याला डायरेक्ट बोलतात नाही. एवढं आपला स्कूल एवढा दिलदार होता तेव्हा की मला डायरेक्ट बोललेले सेकंड स्टँडर्ड देऊ, म्हणजे सेकंड लास्ट सेमिस्टर असते ती देऊच नको, डायरेक्ट तुला थर्डमध्ये कसं होतं. खूप चांगलं. मग 2 महिने हॉस्पिटलला राहिलो आणि 4 महिने मी घरीच होतो. माझी ती ट्रीटमेंट हे जखम होती तिची हे ड्रेसिंग करायची, दररोज जायचो ड्रेसिंग करायचो. मग तेव्हा मला आहे ना तेव्हा मला सांगितले ना मावशीने जी ड्रेसिंग करायची ना, ते पण जे मावशी आहेत ते पण बदलावतेच होते. आणि मी काय झालं जेव्हा माझ्या ते हळूहळू लक्षात येतं म्हणून थोडं याच्यात सांगतो ठीक आहे.
जेव्हा माझं झालेलं तेव्हा मला एवढं समजत नव्हतं आणि माझं कसं झालेलं ते गरम पाणी पडलं, मला काही सुचत नव्हतं ना, खूप जोरात होतं. आणि ना चुकीने मी ना मी माझ्या मम्मीला ब्लेम करत होतो की तुझ्यामुळे झाला असं तसं हे ते. आणि नंतर म्हणजे रिअलाईज झालं की मी खूप चुकीचा वागलो तेव्हा, असं चुकीचं बोललो. तिने मुद्दामून नाही केलं, जाणून नाही केलं, तसं होतं. तर तेव्हा मी जायचो ना ड्रेसिंग करायला, इकडची जी जखम होती की ड्रेसिंग करायला जायचो, तेव्हा मला त्या मावशीने सांगितलं की तू 80 to 90% भरलेला आणि मी असाच बसलेला आणि तेव्हा मला बोलली तुझ्यामध्ये खूप गट्स आहे, एवढंसं वयात तुझ्यामध्ये एवढे गट्स आहे. बोललो काय आलं एवढं, हे बोलतात हे भाजले एवढं तुझं. तर मी हा नॉर्मल नंतर त्यांनी सांगितलं की मला की एवढं भाजलं आहे की तू 80 to 90% भरलेलं आणि मी असं ऐकलेलं, पण त्यांनी पण सांगितलं की तुझे वाचण्याचे चान्सेस कमी. तसं झालेलं. म्हणून मला एवढं तेव्हा हे नव्हतं, पण मी ऐकलेलं, डॉक्टरकडून पण ऐकलेलं आणि मला मावशी होती त्यांनी पण सांगितलं की एकदम झालेलं. आणि तेव्हा पण मी जायचो ड्रेसिंग करायला, नॉर्मल हे इथे पण जातो, मग तेव्हा पण ते ड्रेसिंग नाही करायचं, मी स्वतः ड्रेसिंग करायचो. स्वतः ती जी आधीची ड्रेसिंग असेल ती काढायचो, साफ करायचो आणि परत मग ड्रेसिंग लावायचो. फक्त ते चिकटपट्टी ते स्वतः लावायचे. आणि मग झालं माझ्यावर. खरं तर एक सांगतो तुम्हाला, माझी आणि आगची काहीतरी संबंधच आहे. गरम पाणी म्हणजे असं जे उकडतं आहे ना ते त्याच्याशी काय संबंधच आहे. जेव्हा मी लहान होतो, 3-4 वर्षाचा असेल, तेव्हा गरम पाणीमध्ये मी बोट टाकलेला. गरम पाण्याच्या बोटवर गॅसवर जो गॅस आहे ना काय म्हणतात, ओटा त्याच्यावर चढलेलो आणि गरम पाणीमध्ये बोट टाकलेला. तेव्हा होती उंगली. आणि नंतर परत जेव्हा खूप हे झाले माझ्यासोबत जे काय म्हणतात त्याला इन्सिडेंट्स, खूप तसे झाले. जेव्हा पण चालायला शिकत होतो तेव्हा ना पिठाचा डब्बा पाहिला असेल तुम्ही, एवढा मोठा असतो पिठाचा डब्बा, मोठा आहे तो. चालायला शिकत होतो त्याला पकडलेलं आणि माझा पाय थोडा म्हणजे जमत नव्हतं बॅलेन्स, तेव्हा एवढं यायचं बॅलेन्स नव्हता ना, तेव्हा पडलेलं होतं. तेव्हा इथे कट दिसते ना, इथे ही बघा हीच, इकडे ही कट आहे, तेव्हा होती तेव्हापासून ती कट आहे. आणि मग परत 2012 झालं, 13 काय 14 परत भाजलेलं. तेव्हा दिवाळीच्या वेळेस झालेलं. तेव्हा काय झालेलं, इथे बाहेर कंपाऊंड आपला बाका आहे ना, तेव्हा फटाके एवढे मी फोडायचो ना, भीती वाटायची. तेव्हा मी इथे होतो आणि तेव्हा मला आहे ना संधी आलं तेव्हा इथे होतो आणि बसलेलो. आणि मग इथं वरती जे होते मुली राहणारे वरती इथे जागा राहायला, त्याची तिकडे फटाक्याची पिशवी होती. मी त्याच्या बाजूलाच होतो बसलेलो. त्यांनी काय केलं, तो कंपाऊंडमध्ये आला आत, बाहेर फटाके एवढं तो आत आला आणि त्यांनी ना लवंगी होता त्याच्या हातात. तो काय करत होता, तो अशी दिवाला डायरेक्ट लवंगी अशी तिथे नव्हे, तिथून डायरेक्ट असं टाकून दे, तसं त्याचं चालू होतं. पण काय झालं, त्यांनी पेटवली, ठीक आहे पेटवली, गावाला गेल्या पेटवली आणि त्यांनी तो टाकायला गेला बाहेर. आणि त्या भिंती जो कंपाऊंडची भिंत आहे तिला लागली ती लवंगी आणि ती नेमका पडली फटाक्याच्या पिशवीत पडली. आणि नेमका झाला तेवढं माझं लक्षात नव्हतं आणि नेमका ती फटाक्याची पिशवी फुटायला लागली, जोरात फुटायला लागली. आणि सीन काय कसं बसलेलो, मी बसलेलो कसं माहिती आहे, म्हणजे असा बसलेलो, नंतर मी असा फिरलेलो ना, असा बघतो असा फिरलेलो आणि इथे पिशवी होती ती पडली तिथे ना. आणि मग फुटायला लागली तर माझे हे केस, इकडचे केस वगैरे मान वगैरे झाले, तिथे हे झाले जखम. तसं मग नंतर तेव्हा पण इथे कसं झाली माझी दिवाळी
माझी दिवाळीमध्येच माझी दिवाळी धड चांगली गेली नाही. जेव्हा पण 2012मध्ये हॉस्पिटलला होतो तेव्हा पण माझी दिवाळी हॉस्पिटलवरच गेली आणि नंतर बरंच झालेलं भांडलं तेव्हा तसं झालं. तेव्हा हॉस्पिटलला जायची गरज नाही पडली, तेव्हा नॉर्मल झालं ते. एक बरं आलं, एकदम नव्हतं झालं. तसंच येणे होतं. मग आता नाही पाहिजे आपली हेच झालं. म्हणून मला थोडं याचं विकनेस पण आहे. म्हणजे आता नाही, आधी होतं गरमी झाली की मला खाज यायची लगेच. कमीत कमी झालं 2012. त्याच्यानंतर खूप मी ट्रीटमेंट सुरू होती. म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे जायचो असं चेक करायचं डॉक्टरकडे जाऊन की काय होईल काय नाही. ऑफकोर्स सर्व डॉक्टरनी हेच मला सजेस्ट केलं की प्लॅस्टिक सर्जरी. तेच म्हणून ते माहिती ते प्लॅस्टिक सर्जरी इकडची स्किन काढता मी इथे. पण बघू, डॉक्टर म्हणतात कधी कधी कसं आहे ॲटोमॅटिक पण स्किन येऊन जाते स्वतःहून झालं नॉर्मल. नाहीतर ते होतं तेव्हाच करू शकतो. तेव्हा विचार होता. पण कसं माझं तेव्हा वाढतं वय होतं ना, म्हणून मी डॉक्टर बोलले की एक 23 असं म्हणजे 24-25 वर्षाचं तेव्हा करू. नाहीतर नाही, काही गरज नाही मला तर नाही वाटत. बघू, पण ठीक आहे. कसं आहे म्हणून आता मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. कारण की कसं ज्यांना माहिती आहे ठीक आहे, पण मी जास्त खूप कमी जणांना माहिती आहे. खरं तर काय आलेलं हे ना, एवढं झालेलं एवढं वाढलेलं हे खरं सीड आणि सर्वेशला पण नव्हतं माहिती. एवढं झालेलं खूप त्यांना पण मी म्हणजे कसं मला हे सांगायचं नव्हतं. कारण की माझा एक वाईट काळ होता तेव्हा. वाईट काय म्हणतो, वाईट वर्ष तो होता आणि त्या वर्षाने मला खूप काही शिकवलं कसं आलं. आता असं करू, आता मी नंतर बोलतो. आता जाऊ बाहेर खेळायला, ठीक आहे? चला. कोणती पिशवी आहे तिच्यावर काय लिहिलंय? तांदूळ आहे. हा, तांदूळ. मग एक सांगितलं ना तांदूळ. पूनम बोलला मला आणि यही है ना, तुम लोग किसको किसको भेज देता है? हम लोग मम्मीलाच पाठवता. मम्मी नाही. हा नाही कारण मम्मी आणि मी मग चौथा येईल कसं करतो. पूनम वाचतो काय 7.5. तेरा ये थैली में आटा नहीं आता, देख इसमें. हाँ ठीक है. इसके लिए इसमें डाला है. असं ते इसका ना नहीं है बाबू. तो किती झाले? 50. हेलिकॉप्टर येऊ. भैया तुम गोरे हो जाओ जरा, पकड़. मी गोराच आहे, ठीक आहे. मी गोरा आहे, फक्त ते उन्हात डार्क शेड मध्ये गेला. डार्क शेड गोरा. डार्क मोड चालू झालं असं झालं. नाही तर उन्हात खेळून काला झाले माझी नाही. पॅन्ट माझी तर पूर्ण काळी झाली बाई. काय ब्लॅक पॅन्ट. घे आता पकडतो घे. म्हणून झालं बोलतो तिला. तो काय ऑक्सिजनची कमी नाही, ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गॅस वेल्डिंगचे सिलेंडर असते. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 9:30 आणि आता जेवण करूया. जेवणाला हे बाहेरून राईस आणला, व्हेज राईस. आता तेच थोडे दिवस तेच करावं लागेल. म्हणजे कसं आता झालं, एक आज इच्छा झाली म्हणून राईस आणला.
आता चला ब्लॉगचा एंड पण करू. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा यार, सबस्क्राईब शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा यार. काय तुम्ही काय करता ते प्लीज करा, भीक मागतो प्लीज यार. तुम्ही जेवढं कमेंट कराल मला तेवढंच समजेल, मी अजून चांगले कंटेंट आणेल. आहे माझ्या लक्षात, माझ्या माइंडमध्ये अजून आहे चांगले कंटेंट, पण कसं टाईम नाही भेटत आहे आणि आता ती सिच्युएशन नाही तसे ते कंटेंट करायचे. ठीक आहे, पण लवकरच करू तसे कंटेंट. ठीक आहे, तर आता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.